येत्या महाशिवरात्रीला ह्यामधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही अर्पण केल्यानंतर काय काय रिझल्ट मिळतात आपण ते बघूया. जसं की दूध, पाणी जर तुम्ही अर्पण करत असेल तर तुम्हाला कामनेस भेटेल, म्हणजे शांतता भेटेल आणि प्युरिटी वाढेल. जर तुम्ही मध अर्पण करत असेल तर बऱ्याच वेळा तुमच्या लाईफमधले हर्डल्स कमी होतील. म्हणजे बऱ्याच अडचणी कमी होतील. कोर्ट कचेरी वगैरे अशा काही गोष्टी असतील तर त्या दूर होतील. त्याच पद्धतीने जर तुम्ही बेलपत्र अर्पण करताय तर ओव्हरऑल प्रॉस्पेरिटी तुमची वाढेल. जर धतुरा म्हणजे धोत्र्याचं फूल जर तुम्ही अर्पण करत असेल तर आपण म्हणतो ना की जसं जीवनामध्ये खूप काही जगण्याची इच्छा नाही राहिली तर अशा काही गोष्टींना महादेव तुमच्यापासून दूर करतील आणि बऱ्याच गोष्टी, चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आणतील. हे सगळं अर्पण करताना नक्कीच ओम नमः शिवायचं चॅन्टिंग करायला विसरू नका. आणि हे जर इव्हनिंगला तुम्ही करत असेल तर हे वेल अँड गुड आहे तुमच्यासाठी. आणि जर जमत असेल तर जवळपास जो पण प्राचीन मंदिर आहे, जे जुने मंदिर आहेत तर तिथं जा.